नमस्कार. आज मला एका कस्टमरचा फोन आला. ताई, मला अर्धा किलो चॉकलेट फ्लेवर केक हवा आहे. माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे तर, आणि केक मी तुम्हाला फोटो टाकते, त्याप्रमाणे बनवून द्या. मग मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलं, त्याच्यामध्ये तेल, थोडं व्हॅनिला इसेन्स असं मिक्स करून बेस लावून घेतला. बेस 35 मिनटं ओव्हनमध्ये होऊ दिला. नंतर मग गार झाल्यावर बेस 3 लेअरमध्ये कट केला. 3 लेअरमध्ये कट केल्यावर टर्न टेबलवर अर्धा किलो चॉकलेट बेस घेतला, त्याला थोडी क्रीम लावली, त्याच्यावर परत जे बेस कट करून घेतले होते त्यातला एक बेस घेतला, शुगर सिरपने तो सोक केला, त्याच्यावर चॉकलेट टाकलं आणि परत मग क्रीम लावल्यावर पण परत चॉकलेट टाकलं. असे मी 3ही लेअर तयार करून घेतल्या. नंतर त्याला केकला मी क्रम कोट केला. क्रम कोट केल्यावर 10-15 मिनटं थोडा फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला. जर क्रम कोट केलेला केक जर फ्रीजमध्ये 15-20 मिनिट जर सेट व्हायला ठेवला तर आपल्याला केकचं डेकोरेशन करताना काही त्रास नाही होत, म्हणजे केक असं खराब नाही होत. डेकोरेशन अगदी इझी आणि छान होतं. तर त्या केकवर 2D नंबरच्या नोझलने फ्लावर्स काढलेली होती. नंतर गोल्डन बॉल्स होते, गोल्डन पेपर होता आणि थोडं चॉकलेटच्या साह्याने ड्रिपिंग केलं होतं. अशा प्रकारे तो केक बनवलेला होता. मग मी त्या केकचा फोटो पाहिला आणि त्याप्रमाणेच मी पण तसंच डेकोरेशन केलं. आणि मी व्हिडिओच्या शेवटी त्या ताईंनी पाठवलेला केकचा फोटो आणि मी तयार केलेला केक असं दोघंही लावलं आहे. तर मला कमेंट्स करून सांगा की केक सेम जमला आहे की नाही, आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.